सगळ्यांना तुमच्या प्रवीणाज ब्लॉगमध्ये स्वागत करते। सो आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते। तर आज आहे सॅटर्डे, आज मी सॅटर्डेपासूनच ब्लॉग स्टार्ट करते, कारण असं जरा थोडीफार क्लिनिंग करणार आहे। सो मी बेड वगैरे मला क्लीन करायचं आहे, म्हणजे क्लीन करायचं आहे म्हणजे त्यातनं पसारा झाला आहे, सगळं मिस झालं आहे, ते सगळं मला क्लीन करून ठेवायचं जागच्या जागी। परत जर टाईम भेटला तर मला कबर्ड पण, कपडे सगळे इकडचे तिकडे झाले ते सगळं क्लीन करून ठेवायचं, म्हणजे जागच्या जागी ठेवायचं। खूप मिसी होऊन गेले कबर्ड, पण ते हे करायचं, आवरून ठेवायचं, ऑर्गनाइज करायचं आहे। सो बघू। आणि आज सकाळी पण लेट उठले, त्यामुळे घरात पण थोडाफार पसारा वगैरे आहे, ॲज युजल असतो माझं। संध्याकाळी मला येऊन करायचं असतं, कारण सकाळी लेट उठली त्यामुळे सगळा पसारा मी तसंच ठेवून जाते आवरून। बाकी उचलाउचलीचं मग संध्याकाळी येऊन करते, तर आवरायचं आहे। त्याच्यानंतर मग जेवण, रियाचा होमवर्क, एवढं करायचं आहे। सो मी तर थोडा पसारा आवरायला घेते।
जसं की तुम्ही आता बघितलं की माझं मोस्टली सगळं पसारा वगैरे होऊन झालं, पण आता मला आठवलं की गव्हाचं दळण संपायला आलं आहे. म्हणजे मंडेला चपातीसाठी पीठ नाही राहिलं, तर मला आता मार्केटला जाऊन गव्हाचं दळण टाकायचं आहे. सो मी ते टाकायला जाते आता मार्केटला. पण आता काय केलंयस तू? हे बोटात घातलंय का? बोटात घातलंय तू ते? हां, कोणता कलर आहेत ते? हां हां, चल ठेवून देते. हां घेते. हात नाही टाकायचा रियांश. थांब ना रियांश. 40 वाले दा. 3 किलो दा. काय घ्यायचंय? एकच, जास्त नाही. 3 किलो गहू आहे. पेन दो ना. सो आता वाजलेत 8:30 झालेत. सो जसं की तुम्ही बघितलं आता रियांशने नदी खेळण्याचा सगळा ड्रम उतानी केला आहे. आता जेवणाला मी आता मुगाचा सांबाळा, भाकरी आणि भात एवढंच बनवली. तर आता 8:30 झाले. तर रियांशला आणि मला आम्ही रोज 9:15 9:30च्या आधी जेवायला बसतो, पण आता 8:30 झाले. पटापट मला स्वयंपाक आवरायचा आहे, कारण त्याला पण भूक लवकर लागते, मला पण भूक लवकर लागते. हे लेट येतात आणि त्यांच्यासाठी इतकं जास्त थांबत नाही, कारण नंतर मग आम्हाला भूक राहत नाही, म्हणून मग आम्ही जेवून घेतो ते यायच्या आधी. सो मी पटकन आता स्वयंपाकाला लागते. सो जसे आता मी दोन्ही कुकर ठेवून दिले, ते ह्या कुकरमध्ये मी मुगाचा सांबारा बनवते आणि ह्या कुकरमध्ये मी राईस टाकला आहे. हे दोन्ही पटकन होऊन जाईल. तोपर्यंत मी भाकरीचं पीठ मळते. अर्ध्या तासात स्वयंपाक रेडी होऊन जाईल माझा. काय खेळतोय तू?
तुम्ही बघितलं मी डोंबिवलीला गेले होते आणि डोंबिवलीवरून यायला मला संध्याकाळ 5:30 झाले. दिवस माझा पूर्णपणे डोंबिवलीला गेला. आज माझं थोडे 1-2 कामं होती तर तिकडे गेला आणि तिथून मी घरी आली, जरा आराम केला, आता नाश्ता केला, चहा नाश्ता झाला. आता बाकीचं सगळं पसारा आवरला. पसारा म्हणजे पसारा ह्याचाच नव्हता, सकाळी मशीन लावली होती तर ते कपडे वगैरे सगळे आवरून ठेवायचं होतं, ते केलं. अजून जेवण बनवायचं बाकी ते त्याच्यानंतर. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.